पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. अशातच पुण्यातील शरद पवार गटाचे प्रशांत जगताप नाराज असून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यावर भाष्य केलं आहे. राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे. शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. हा पहिला मुद्दा. दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार. नाही, ह्याची मला काही माहिती नाही, पण प्रत्येकाचं एक मत असतं. आमचा पक्ष हा अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो, त्याच्यामुळे प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता ह्याच्याशी चर्चा केली जाईल आणि जो काही निर्णय पक्ष घेईल तो सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. एकतर कालच माझी प्रशांत जगतापांची 2 तास सविस्तर चर्चा काल मुंबईत झाली. ते काल सिरवकला आले होते. त्यांना 2 तास शशिकांत शिंदेजी, मी आणि माननीय जयंत पाटील आम्ही सगळे 2 तास काल चर्चा केली की कसं काय करायचं, काय ऑप्शन्स आहेत. काँग्रेस पक्षाची तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, तुमच्या सगळ्या चॅनलवरती बातमी पाहिली की काँग्रेसमध्ये बंटीदादा पाटलांशी अजितदादा पवार बोललेत असं चॅनल्सवर आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही काही चर्चा चालली आहे. पण काही फॉर्मल प्रस्ताव हा माझ्याकडे कुठल्याच पक्षाचा आलेला नाही. आमची मुंबईमध्ये माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे. आजही आत्ता राखीताई, मी आणि शशिकांत शिंदेजी त्याच्यासाठी बसणार आहोत. पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत, चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत. पण महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी, नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचं जे असेल, ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष दोन्ही सगळ्याच पक्षाच्या ज्यांनी संघर्ष केला त्यांचंही इलेक्शन आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल. आमची चर्चा ही शिवसेनेशीही चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. हो, असं सांगितलंय. भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो, पण त्याच्यातून काही मार्ग. आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षावर. काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या. त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत, जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी. आणि मुंबईच्या, पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन्स आहेत, उशिरा का होईना ते इलेक्शन लागलेलं आहे, त्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही जे काय करतोय ते विकासासाठी करतो. पवारांना काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्यावेळेस ते म्हणाले 27 तारखेला आपली 24 तारखेला आपली युतीची घोषणा होते. खरंच 26 तारखेला होते का घोषणा आणि कशा प्रकारे? नाही, आता ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एक तर. आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलंय, कुणाशी काय, ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील. पण माझ्याकडे नाही. पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत, माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही. माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापांशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याचकडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण कालच. त्याच्यामुळे मला गंमत वाटली. पडलं काल तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला, तर मग हे काय स्टोरी चालत आहे, कोण बदमाशी करतंय, म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनल्सवर, म्हणून मला हसू आलं, म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला. तर ते म्हणले मी मुंबईलाच काही कामासाठी येतोय. म्हणलं जरूर या. मग ते येतील आता थोड्या वेळाने. रॉयल GPS, तुमचा मार्ग आमची जबाबदारी. GPS चे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते,
गाडीचा स्पीड किती आहे ते समजते. गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते. मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो. GPS वर 12 महिन्यांची गॅरंटी. एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर. GPSच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते. स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये CCTV कॅमेरे बसवून मिळतील. जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा. अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.